येस, गुड इव्हनिंग. सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. इयत्ता 7वी, धडा क्रमांक 2, युरोप आणि भारत या विषयावर हे पहिलं लेक्चर. मी स्क्रीन शेअर करतोय आणि मग आपण वळूयात पीपीटी कडे. स्टुडंट्स, स्टार्ट करूयात आजचं लेक्चर. त्याचा टॉपिक आहे युरोप आणि भारत. सगळ्यात पहिल्यांदा या लेक्चरकडे वळण्यापूर्वी किंवा पुस्तकातील मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी आपण मुळातच प्रबोधनाची सुरुवात वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने झाली याच्या संदर्भातील एक लेक्चर आपण पाहिलेला आहे. आज आपण पुस्तकाकडे वळणार आहे, पण त्याच सोबत आधी समजून घेऊयात नेमका भारताचा आणि युरोपाचा प्रबोधनामध्ये किंवा कालावधीमध्ये फरक कसा आहे तो आपण समजून घेऊयात. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात एक कालरेषा आणि एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म. इथून पुढे आपण या मुद्द्याची सुरुवात करूया. येस, काही साधारणपणे 500 वर्षांच्या अंतराने हा सगळा भाग मी इथे मांडलेला आहे. या कालरेषेच्या वरच्या बाजूला तुम्हाला भारताविषयीची माहिती मिळणार आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला युरोप विषयीची माहिती मिळणार आहे. कारण आपल्या धड्याचंच नाव आहे युरोप आणि भारत. पहिल्यांदा पाहूयात भारताविषयी. जर आपण प्राचीन काळाचा विचार केला तर भारताचा प्राचीन काळ इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माआधी 1000 वर्ष आधी सुरू होतो आणि तो येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर 800 वर्ष चालतो. अशा रीतीने 1800 वर्षांचा कालावधी जो आहे तो कालावधी भारताचा आहे. युरोपचा प्राचीन काळ मात्र वेगळा आहे. हे बघा, भारतापेक्षा उशिरा सुरू झालेला आहे आणि भारतापेक्षा लवकर संपलेला आहे. म्हणजे कधी? तर इसवी सन पूर्व 800च्या काळामध्ये या ठिकाणी सुरुवात होते या इथल्या प्राचीन काळाची, अर्थात रोमन साम्राज्याची. रोमन साम्राज्य ज्याचं सुवर्णयुग ज्याला म्हटलं जातं त्याची, आणि इसवी सन 500 मध्ये यांचा कालावधी संपतो. रोमन साम्राज्याचं विघटन होतं आणि त्यानंतर पुढे त्यांनी प्राचीन काळ आहे तो तिथे संपला असं गृहीत धरलेलं आहे. मध्ययुगीन काळाचा विचार केला तर इसवी सन 800 पासून ते इसवी सन 1818 म्हणजे तब्बल 1000 वर्ष भारतामध्ये मध्ययुगीन काळ आहे. आपल्यापेक्षा युरोपचा मध्ययुगीन काळ आधी आहे. इसवी सन 500 पासून पुढे इसवी सनाच्या साधारणपणे 1500 पर्यंत, 1500-1600 पर्यंत आपण म्हणूयात, या कालावधीमध्ये त्यांचा हा काळ आहे, मध्ययुगाचा काळ. आणि युरोपच्या इतिहासातला जो शेवटचा टप्पा आहे मध्ययुगाचा, 13वे ते 16वे शतक, या कालावधीमध्ये या 300 वर्षांमध्ये जिथे आपण पाहिलं कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन अशी सुरुवात झालेली एकेका महान व्यक्तिमत्वाची, तशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांची सुरुवात या कालावधीमध्ये घडते आणि याचा परिणाम फक्त आपल्यावर होतोय असं नाहीये. याचा परिणाम सर्वत्र व्हायला सुरुवात होते आणि हा जो परिणाम आहे या परिणामामुळे प्रबोधन युगाची सुरुवात होते. लोक प्रश्न विचारायला लागतात. लोक सरळ जाऊन धडकायला सुरुवात करतात. लोक कोण समोर आहे याचा विचार न करता बुद्धी प्रामाण्यवादाचा विचार सुरू करतात, बुद्धीचा वापर सुरू करतात. प्रबोधन युग म्हणजे नेमकं काय? तर त्यातील एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे धर्म सुधारणा चळवळ. आता यामध्ये काय आहे, ही संकल्पना काय ते आधी समजून घेऊयात. बघा, ख्रिश्चन धर्मगुरू पोप, युरोपातील सर्वात मोठा धर्मगुरू, हा जो धर्मगुरू आहे याच्याकडे जनता यायची, काही अडचण आली की आम्हाला मदत करा, मदत करा, मदत करा म्हणून ते याचना करत यायचे.
कारण सामान्य जनता ईश्वरासोबत संपर्क साधू शकत नाही. त्यांच्यामध्ये जनता ते देव यांच्यामध्ये धर्मगुरू आहे आणि त्यांच्या हातामध्ये धर्म सांगणारं पुस्तक आहे, बायबल. आता हे जे पुस्तक तुम्हाला समोर दिसतंय, याच्यामध्ये काय लिहिलंय त्या पानावर हे नुसतं वाचता येणार नाही. कारण ही लॅटिन भाषा आहे. ही जी सामान्य जनता तुम्हाला बाजूला दिसतीये, ही इंग्रजी भाषा बोलणारी लोक आहेत. सर्वसामान्य सगळी लोक इंग्रजी भाषेत आहेत आणि धर्मग्रंथ मात्र लॅटिन भाषेत आहे. त्यामुळे त्यांना जर का हे धर्मग्रंथात काय लिहिलं हे वाचायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर ते अर्थात पोपकडे येणार, धर्मगुरूकडे येणार आणि धर्मगुरू स्वतःला हवं त्या पद्धतीने त्या धर्मग्रंथाचा अर्थ सांगणार. हे काही युरोपमध्येच घडलं असं नाही, भारतातही अशीच स्थिती होती. जे धर्मगुरू होते ते संस्कृत भाषेचं अध्ययन करत होते. सामान्य जनता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलत होती. त्यामुळे सामान्य जनतेला धर्मग्रंथात काय लिहिलं हे माहित नव्हतं आणि त्यामुळे जो धर्मगुरू सांगेल तेच फायनल. धर्मगुरू काही सांगेल. धर्मगुरू म्हणेल तुम्हाला अशी अडचण आहे का? ठीक आहे. त्या बदल्यामध्ये मला मला म्हणजे मला नाही, ईश्वर कार्यासाठी म्हणून एक या ठिकाणी मला मंदिर बांधायचं आहे किंवा चर्च बांधायचं आहे किंवा मस्जिद बांधायचं आहे किंवा अग्यारी बांधायचं आहे, काही सगळ्या धर्मांमधलं सांगतोय बरं का मी. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला काही पैसे द्या आणि ती दक्षिणा मी त्याला हात लावणार नाही. दक्षिणा बाजूच्या त्या डब्यामध्ये ठेवून द्या. अशा पद्धतीने. पण या धर्मग्रंथात काय लिहिलं हे फक्त त्यालाच माहितीये. आणि तुमची जी समस्या आहे त्या समस्येला मी उत्तर देतो. उत्तर असं आहे, की तुम्हाला एक यज्ञ करावा लागेल किंवा ईश्वराची पूजा करावी लागेल माझ्या समोर बसून आणि सोबतच तुम्हाला काही दानधर्म करावा लागेल, की जो दानधर्म आम्ही आमच्या माध्यमातून करू. मग काही कुणी म्हणेल बोकड कापा, कुणी म्हणेल कोंबडी कापा, कुणी म्हणेल काही पैसे द्या, कुणी म्हणेल 100 लोकांना जेवण खायला घाला, कुणी म्हणेल आमच्या अख्ख्या या जे काही आम्ही सगळे लोक आहोत आम्हाला वर्षभराचं जेवण खायला घाला. वाटेल ते, की जे त्या ग्रंथामध्ये नाहीये ते. म्हणजेच लोकांच्या अडीअडचणींचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेण्याचं काम इथं चाललेलं होतं. आणि याच्या विरोधामध्ये काही लोक उभे राहिले. ते म्हणाले ज्या धर्मग्रंथात तुम्ही हे सांगताय ते धर्मग्रंथ तो वाचायला आम्हाला द्या तरी, आम्हाला पाहू तरी द्या. आणि शेवटी या लॅटिन भाषेतून बायबलचं रूपांतर झालं इंग्रजी भाषेमध्ये. आणि इंग्रजी भाषेत रूपांतर झाल्याच्या नंतर जाणीव झाली लोकांना, अरे नाही, हे सगळेच्या सगळे धर्मगुरू खरे नाहीयेत. काही खरेत, काही खोटेत. काही जण स्वतःचा स्वार्थ साधतायत. जे त्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं नाही ते हे स्वतः सांगतायत, स्वतःच्या नावावर, धर्मग्रंथाच्या नावावर हे स्वतःच खपवतायत. लॅटिन भाषेतील धर्मग्रंथ लोकांना वाचता येत नाही, पण इंग्रजी भाषेत तर वाचायला येत होता. आणि म्हणून पोप जे आहेत, जे धर्मगुरू आहेत, हे कशा रीतीने लोकांना फसवत आहेत, 100% नाही बरं का. 100% नाही. कोणत्याही धर्मामधले जे महान साधू पुरुष आहेत ते सगळेच्या सगळे अशा प्रकारे लोकांना फसवत नाहीत. आणि सर्व धर्मांमधील सर्व साधू पुरुष हे सत्य असू शकत नाहीत, ते योग्य असू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये काही जण लोकांना लुबाडण्यासाठी, लुटण्यासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी म्हणून प्रयत्न करत असतात. सगळीकडे आहे ही गोष्ट. तर ही जी घटना घडवती, हा जो प्रसंग घडवता, याचं उत्तर लोकांना मिळायला सुरुवात झाली. पण आता बायबल एकदा लिहून काढलं किती जणांपर्यंत पोहोचणार? शक्यता खूप कमी. किती वेळा लिहिणार, किती लोकांपर्यंत पोहोचणार? पण याच कालावधीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे इसवी सन 1450 मध्ये जर्मनी या देशामध्ये जोहान्स गुटेनबर्ग याने एका यंत्राचा शोध लावला आणि ते यंत्र म्हणजे छपाई यंत्र. आणि जसा छपाई यंत्राचा या जोहान्स गुटेनबर्गने शोध लावलेला आहे,
लक्षात घ्या काय फरक पडायला लागला, काय परिणाम व्हायला लागलेला आहे. जसा जोहान्सबर्गने हा शोध लावला, 1450 मध्ये हा शोध लावला, एक बायबल होतं, पण छपाई यंत्राला ते लावलं आणि धाड 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 एकदम जबरदस्त पद्धतीने मोठ्या प्रमाणात बायबलची संख्या वाढली आणि लोकांपर्यंत ते पोहोचायला सुरुवात झाली. लोकांना समजायला लागलं, ज्ञान मिळायला लागलं, धर्माचं ज्ञान मिळायला लागलं, धर्मग्रंथाचं ज्ञान मिळायला लागलं. पोप हा धर्मगुरू जो आहे तो प्रत्येक वेळी सगळेच धर्मगुरू चांगले नाहीयेत याची जाणीव झाली, ते आपल्या फसवतायत याची जाणीव झाली आणि लोकांनी याच्या विरोधामध्ये प्रबोधनाला सुरुवात केली, आपले विचार मांडायला सुरुवात केली. आणि त्यामुळे या कालावधीमध्ये पुढची गोष्ट काय घडतीये तर ग्रीक आणि रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन झाले. ग्रीक समाज आणि रोमन समाज, रोमन तर अक्षरशः प्राचीन युरोपचं सर्वात मोठा केंद्रस्थान होतं. त्यामुळे त्यांचं पुनरुज्जीवन झालं आणि यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. कारण लोकांनी आता एखाद्या गोष्टीवर, एखाद्या पुस्तकावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचं डोकं वापरायला सुरुवात केली, स्वतःच्या डोळ्यांचा वापर सुरू केला, स्वतःच्या मेंदूचा वापर सुरू केला. कोपर्निकसने पाहिलं आकाशामध्ये, त्याच्या लक्षात आले काहीतरी गडबड आहे, जे काही तत्वज्ञान लिहून ठेवले त्यामध्ये गडबड आहे आणि त्यांनी स्वतःचं संशोधन मांडायला सुरुवात केली. गॅलिलिओने त्रास सहन करायला सुरुवात केली आणि यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती सुरू झालेली आहे. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. मानवता, माणूस महत्वाचा आहे. नाही तर त्यापूर्वी जे काही आहे ते सगळं मरण पावल्याच्या नंतर स्वर्ग, नरक, सगळ्यात त्याच संकल्पना. पुनर्जन्म तो कसा असायला हवा, ज्या गोष्टी अजिबात माहित नाहीत त्या गोष्टींच्या माध्यमातून लोकांचे काही समज निर्माण केले जात होते आणि त्या माध्यमातून म्हणजे स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर. मला एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. असंच मी साधारण मी 11वीला होतो मी आणि एका मंदिराच्या बाहेर असंच गेलेलो होतो. तर त्या ठिकाणी सांगितलं होतं की काही धार्मिक काही संकल्पना मांडल्या त्यांनी. सो मी काही प्रश्न विचारले. मी विज्ञानाचा विद्यार्थी. मी काही प्रश्न विचारले. मी काही धर्माच्या विरोधात नाहीये. ज्याला पाळायचे त्यांनी निश्चित पाळायला हवा. पण मी काही प्रश्न विचारले तर तो चिडला माझ्यावर प्रश्न विचारले म्हणून. तो म्हणाला, "असं बोलशील तर तू नरकात जाशील." मी म्हटलं, "का? पण नरकात गेलो तर काय होईल?" तर त्यांनी उत्तर दिलं, "ते उकळत्या तेलामध्ये टाकलं जाईल, तळून काढलं जाईल, त्रास होईल वगैरे वगैरे. चाबकाचे फटके मिळतील वगैरे वगैरे." आता एक सामान्य प्रश्न आहे खरं तर, पण मी विचारला. मी म्हटलं, "सर, चाबकाचे फटके असतील, उकळत्या तेलात टाकणं असेल, हा सगळा त्रास आहे तो शरीराला होतो ना. मग मी जेव्हा मरतो तेव्हा माझं शरीर माझ्या सोबत स्वर्गामध्ये जाणार नाहीये, नरकामध्ये जाणार नाहीये. मग ते स्वर्गात गेले काय किंवा नरकात गेलं काय, तर शरीरच नसेल तर तो त्रास होईल कसा?" खरं तर जिज्ञासेने विचारलेला प्रश्न होता, पण समोरून उत्तर नाही आलं. तो माणूस चिडला माझ्यावर. विज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे का? हा प्रश्न विचारला की विज्ञानाची सुरुवात होते. आणि का हा प्रश्न न विचारता आपण अंधपणे श्रद्धा ठेवली, अंधपणे भक्ती ठेवली, त्या अध्यात्माची सुरुवात होते. आता अंधत्व सगळीकडेच वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये बरं का, निश्चित नाही. मला काय मांडायचं हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज उत्तम चारित्र्यवान होते, यावर माझी अंधश्रद्धा आहे, अंधभक्ती आहे. ही काही वाईट आहे? अजिबात नाही. तेव्हा त्या दृष्टीने आपण पाहूयात. म्हणजे स्वर्ग, नरक, ईश्वर, पुनर्जन्म, पूर्वजन्म, प्रारब्ध या सगळ्या संकल्पना बाजूला पडल्या आणि मानवतावाद, आजच्या काळातला मानव काय आहे, त्याला सुख द्या, त्याला आनंद द्या, त्याच्यामध्ये जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ द्या, याच्यासाठी प्रयत्न करा. मानवाला मानवासारखं जगू द्या, या ठिकाणी सुरुवात झाली मानवतावादाची. माणसाच्या सुखासाठी माणूस हा मुख्य केंद्रबिंदू झाला. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. नाही तर वेगवेगळे भेदभाव होते. काही ठिकाणी जातीय भेदभाव, काही ठिकाणी पंथीय भेदभाव, काही ठिकाणी धार्मिक भेदभाव.
काही ठिकाणी लैंगिक भेदभाव, काही ठिकाणी वांशिक भेदभाव, काही ठिकाणी वेगवेगळे आणखी भेदभाव, रंगाचा भेदभाव. पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माणसाला माणसाकडे माणसासारखं पाहता आलं पाहिजे. हा दृष्टिकोन या काळामध्ये युरोपमध्ये तयार व्हायला सुरुवात झाली. धर्माऐवजी माणूस हा केंद्रबिंदू बनला. धर्म नाही, धर्म कुणासाठी तयार झालाय? धर्म म्हणजे मुळात काय? भारताचा संविधान याच्यामध्ये जे धर्म, जी काही संकल्पना आहे सर्व धर्म समभावाची, त्याची व्याख्या करताना किंवा धर्माची व्याख्या करताना आपण म्हणूयात, अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर धर्माची व्याख्या करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. धर्म म्हणजे काय? अतिशय साधी आणि सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. शीख धर्माचा उदयच या विचारातून झाला. शीख धर्माच्या संस्थापकांनी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि विचार केला की सगळे वेगवेगळ्या मतात नेमकं आहे तरी काय, आणि म्हणून त्यांनी त्या संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी हिंदूंचा धर्म पाहिला, मुस्लिमांचा धर्म पाहिला, ख्रिश्चनांचा धर्म पाहिला, बुद्धांचा धर्म पाहिला, जैनांचा धर्म पाहिला, ज्यूंचा धर्म पाहिला, पारशींचा धर्म पाहिला, यहुदींचा धर्म पाहिला. सगळ्या धर्मांचा अभ्यास सुरू केला आणि मग त्यांना लक्षात आलं, अरे सगळ्या धर्मांमध्ये एकच सांगितलंय, फक्त पद्धत वेगळी. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या सगळ्या धर्मांमध्ये समजा एक गोष्ट सांगितली आहे की ईश्वराची उपासना करा, तर उपासना करण्याचे मार्ग कोणते? तो तुम्ही अशी उपासना करायची आहे की तुम्ही अशी उपासना करायची, की तुम्ही अशी उपासना करायची आहे, की तुम्ही अशी उपासना करायची, हाच काय तो फरक. उपासना करायची हे निश्चित. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती, मानवी जीवन जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी प्रयत्न करायचा, म्हणून धर्माची निर्मिती, वेगवेगळ्या धर्माची निर्मिती करण्यात आली. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या धर्मापेक्षा जास्त महत्व माणसाला द्या, माणसाच्या जगण्याला द्या. माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू बनला. या कालावधीमध्ये कला आणि साहित्याच्या माध्यमातून अनेक मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. संवेदना म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीची जाणीव. भावभावना काही वेगळं सांगायची गरज नाही. मग संवेदनांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा तुम्ही आहात, घरामध्ये बसलेला आहेत आणि घरामध्ये स्वयंपाक करणारी व्यक्ती, मग ती कुणी असेल, आई असेल, बाबा असेल, भाऊ असेल, बहीण असेल, काका, मामा, काकी, मावशी, कुणी असेल. स्वयंपाक करत असताना त्या ठिकाणी त्यांच्याकडून समजा काहीतरी कट करत असताना ती सुरी किंवा ती विळी त्यांच्या हाताला लागली, त्यांची किंकाळी तुम्ही ऐकली, रक्ताची धार लागली आहे, हे तुम्ही पाहिलं. तर पाहिल्यावर काही तुम्ही परत खेळत बसाल, मोबाईल घेऊन बसाल? तुम्ही तसेच उठाल, कापूस, हळद, काय सॅव्हलॉन, डेटॉल मिळेल ती गोष्ट घेऊन त्यांच्याकडे जाल आणि त्याच्यावरती इलाज करण्याचा प्रयत्न कराल. ही झाली तुमची संवेदना. दुसऱ्याच्या ज्या भावना आहेत त्या भावनांची जाणीव स्वतःला होणं, संवेदना. या संवेदनांचं चित्रण या कालावधीमध्ये सुरू झालेलं आहे. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्याची निर्मिती सुरू झाली. बघा ना, एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. लॅटिन भाषेमध्ये धर्मग्रंथ असल्यामुळे कितीतरी अडचणी होत होत्या, पण जेव्हा तोच लॅटिन भाषेतला धर्मग्रंथ आहे तो इंग्रजी भाषेमध्ये आला, तेव्हा लोकांना लक्षात आलं काही लोक, काही धर्मगुरू आपल्या फसवतायत. त्यामुळे तशा पद्धतीच्या साहित्याची निर्मिती आवश्यक ठरू लागली. आणि याच कालावधी मध्ये एका व्यक्तीचा जन्म झालेला आहे, लिओनार्डो दा विन्सी. काय होता हा माणूस? लक्षात घ्या, एखादी कला म्हणजे असं म्हणतात की माणसाने पोटासाठी व्यवसाय किंवा नोकरी जरूर करावी, पण जगायचं कशासाठी, का जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एखादी कला जोपासावी. अर्थात त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तुमची पोटाची नोकरी आणि तुमची कला हे दोन्ही ज्यावेळी एकरूप होतं, तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं.
ज्या पद्धतीने व्याख्यान करण्याची आवड असणारे सर स्वतःच ज्यावेळी शिक्षक होतात, तेव्हा नोकरी आणि कला या दोन्हींचा संगम साधला जातो आणि त्यामुळे त्या नोकरीमध्ये, त्या कलेमध्ये आनंद निर्माण होतो. आयुष्य अतिशय सुंदर होऊन जातं. पण अशी एक कला जरी मिळाली, तरी माणसाचं आयुष्य उज्ज्वल आहे. बघा ना, एम.एफ. हुसेन चित्रकार, अमिताभ बच्चन कलाकार, सचिन तेंडुलकर क्रिकेट, खेळ, क्रीडा क्षेत्र. एक-एक क्षेत्र जर लता मंगेशकर संगीत, गायन, अनेक नावं आहेत. पण एक कला जर का व्यवस्थितपणे जोपासली, तर आयुष्य इतकं उज्ज्वल होऊ शकतं. मग विचार करा हा माणूस काय आहे? हा माणूस म्हणजे त्याने ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, ज्या कलेमध्ये पाऊल ठेवलं, त्या कलेला जगातील उत्तम व्यक्तिमत्व म्हणून त्या कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. लिओनार्डो दा विन्सीचं आणि यांची कलाक्षेत्र पहा. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र, चित्रकला. 7 क्षेत्र. आणि असं नाही चित्रकला म्हणजे काहीतरी चित्र काढलं म्हणजे माणसा चित्र काढायला सांगितलं म्हणून गोलात गोल काढला. मी पाहत होतो 25व्या मजल्यावरून आणि त्यामुळे एक असा मोठा गोल पोटाचा दिसला आणि त्याच्यावर डोक्याचा छोटा गोल दिसला. असं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तज्ञ. लिओनार्डो दा विन्सी. यावरून माणसाला हे लक्षात आलं, की माणसाच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या क्षमतेला मर्यादा नाहीयेत. त्याचा वापर त्याने करून घेतला पाहिजे. आणि ही जी गोष्ट आहे यातलं एकच उदाहरण आपण पाहूया चित्रकलेचं. पहा, मोनालिसा. लिओनार्डो दा विन्सीने काढलेली 2 चित्र जगामध्ये प्रचंड गाजली. त्यातलं हे एक चित्र आहे मोनालिसा. जवळपास 100-150 वर्ष या चित्रा इतकं सुंदर दुसरं चित्र कोणीही काढू शकलं नव्हतं. तुम्ही म्हणाल सर असं काय वैशिष्ट्य काय या चित्रामध्ये? एका स्त्रीचं, एका महिलेचं चित्र आहे. पण जर त्या चेहऱ्यावरती हास्य पहा, ते गूढ हास्य दिसतं. त्या हास्याचा अर्थ लावता येत नाही. ही फक्त एक बाब सांगितलीये मी. अशा अनेक बाबी या चित्रामध्ये आहेत. जितकं जास्त त्या चित्रामध्ये आपण गुंतत जाऊ, तितक्या जास्त गोष्टींचा अर्थ आपल्याला लागत जातो. मोनालिसाचं चित्र जगामध्ये प्रचंड गाजलेलं चित्र. आणि तसंच आणखी एक चित्र त्याने काढलेलं होतं. द लास्ट सपर. येशू ख्रिस्त यांचे त्यांच्या 12 शिष्यांसोबतचं शेवटचं जेवण. आणि या 12 चित्रांमध्ये प्रत्येकाचे हावभाव पहा, प्रत्येक व्यक्ती पहा, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा, ते काय सांगतायत, कशा पद्धतीने बोलतायत, त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांची नजर काय बोलतेय ते पहा, त्यांचे हातवारे पहा. अनेक प्रकारच्या भावनांचं, अनेक प्रकारच्या लोकांचं, त्यांच्या भावनांचं एकत्रित मिश्रण असणारं हे चित्र. द लास्ट सपर. हे चित्र जगामध्ये प्रचंड गाजलं. सध्याच्या काळात चित्राच्या माध्यमातून एवढी गोष्ट होऊ शकते का? निश्चितच होऊ शकते. पण त्याच्याही पुढे जाऊन आता एआय टूल्सचा काळ आलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामुळे सध्याच्या काळात इथून पुढचा काळ जो आहे, तो कदाचित यांचे चेहरे बदलून या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आणखी ताजेतवाने करणाऱ्यांचा काळ असेल. प्रत्येक जण काय म्हणतोय, काय सांगतोय, काय त्याच्या भावना आहेत,
प्रत्येक जण प्रत्येक वेगळा आहे. त्यामुळे चित्र गाजलं. आणि त्यानंतर आता आपण वळूयात पुढच्या एका महत्वाच्या भागाकडे, आणि तो भाग म्हणजेच भौगोलिक शोध. या मध्ययुगाच्या कालावधीमध्ये जे जग होतं ते जग एवढंच सगळं माहिती होतं. तो आठवतोय ना, अरिस्टॉटल, एक महान ग्रीक विचारवंत, त्याने अशी संकल्पना मांडली होती की पृथ्वी बशीच्या आकाराची आहे आणि सर्व बाजूंनी जमीन आहे आणि मध्ये पाणी आहे. ते सर्व बाजूंनी जमीन म्हणण्याचं कारणही हे होतं की त्यावेळची जमीन अशीच होती. आशिया, युरोप आणि आफ्रिका एवढाच भाग फक्त जगाला माहित होता. बाकीचं जगच माहित नव्हतं. म्हणजे चीन मधून इथून मलमलचं कापड निघेल, भारतातून इथून रेशीम मसाल्याचे पदार्थ वगैरे निघतील आणि हे सगळे या प्रवासातून इथून येतील आणि इथून ते युरोपकडे येतील, इथून काही भाग खाली जाईल. एवढंच फक्त माहिती होतं. त्यामुळे जग म्हणजे बशीचा जो म्हणलं ते कॉर्नर, हे बघा हे सगळे कॉर्नर. म्हणजे त्या ग्रीक विचारवंताने जो विचार मांडला, तो विचार साधारणपणे त्या सलग असणाऱ्या भूमीशी संबंधित होता. पण ती भूमी त्याने कन्सिडर केली ती बाजूला आहे, पण नाही, ती भूमी वास्तवामध्ये महासागरांच्या मध्ये आहे. नेक्स्ट. आणि या युरोपमध्ये जो आता हा मेन विषय राहिला ना, युरोप, हा युरोप, या युरोपकडे इथून भारतामधून अशा पद्धतीने आणि चीन मधून अशा पद्धतीने या मार्गाने मसाल्याचे पदार्थ असतील, रेशीम कापड असेल, मलमलचं कापड असेल, त्यानंतर वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील, अनेक गोष्टी आहेत त्या पाठवल्या जात होत्या. झालं काय, 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल या ठिकाणी हे जे राज्य, हे राज्य नवीन उभं राहिलं तुर्कस्तानचं. तुर्की लोकांनी, ऑटोमन तुर्की लोकांनी हा भाग जिंकून घेतला. आता हा भाग नेमका कुठं आहे जगाच्या नकाशामध्ये, पाहूयात. हे पहा, हा जो भाग आहे ना, हा झाला ऑटोमन तुर्कांचा भाग. आता विषय लक्षात घ्या, जो व्यापार होत होता तो कसा होत होता, चीन मधून इथून येऊन, भारतातून इथून येऊन व्यापारी लोक आहेत ते इकडे सध्याचा आपला भारताचा काश्मीर, त्यानंतर पुढे पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक असं करत इथे येत होते आणि इथून पुढे सरकत होते, इथून पुढे सरकत होते. ह्यांनी काय केलं, ऑटोमन तुर्कांनी अशा पद्धतीने स्वतःचं राज्य उभारलं 1453 मध्ये, आणि त्याचा महत्वाचा परिणाम असा झाला की हे राज्य उभारल्यामुळे इथून युरोपकडे जाण्याचा मार्ग त्यांनी मधून संपवला. दुसरी गोष्ट, थोडंफार काही समुद्राचा माहिती असेल असं आपण म्हणूयात, तर तो जो काळ होता तो इथून असा हा समुद्राचा मार्ग जात होता, पण इथून जायला त्यांनी जगातील लोकांना बंदी घातली. त्यामुळे ईस्ट आणि वेस्ट यांचा कुठलाच संबंध राहिला नाही. आता ते चीनचं एक वेळ आपण मान्य करू, बाबा ठीक आहे, बाबा मलमली कापड आहे, त्याला काहीतरी पर्याय शोधतील. पण भारताची आठवण तर दिवसातून 3 वेळा यायला लागली. मसाल्याचे पदार्थ जेवणामध्ये टाकायचे, जेवायला चवच नाही. त्यामुळे करायचं काय, तर अर्थातच भारताचा शोध लावला गेला पाहिजे ही जाणीव युरोपमध्ये तयार झाली आणि युरोपातील ही जी राष्ट्र होती, या राष्ट्रांनी भारताचा शोध लावण्यासाठी काही मोहीम आखायचं ठरवलं. हे जे कॉन्स्टँटिनोपलचं राज्य ऑटोमन तुर्कांचं तयार झालेलं होतं, प्रचंड ताकदवान होतं. यांनी जमिनीचा मार्ग संपवला. इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शत्रू होते, त्यामुळे इथून जाणं अवघड होतं. इथून जमिनीचा मार्ग संपला. विमानाचा शोध अजून लागलेला नव्हता.
मी 1490 वगैरे तो काळ सांगतोय, 1475-80च्या पुढचा काळ. 1454 वय त्यांनी ऑटोमन तुर्कांनी राज्य केलं ना, सुरू केलं त्यांचं. विमानाचा शोध लागला होता, जमिनीचा मार्ग संपला. मग राहिलं काय? राहिला जलमार्ग. आणि मग युरोपीय देशांनी, युरोपीय राष्ट्रांनी असं ठरवलं की आपण पाण्यातून शोध लावूयात. कशाचा? भारताचा. आणि हा जो शोध लावायचा आहे त्याच्यासाठी मोहीम आखायला सुरुवात झाली. सर्वात पहिल्यांदा निघाला इसवी सन 1487 मध्ये बार्थोलोम्यू डायस, हा एक पोर्तुगीज खलाशी होता. पोर्तुगालचा जो राजा होता त्याला हेनरी असं त्याचं नाव होतं. त्याला नाविक हेनरी म्हणूनच ओळखतात. त्याने खूप मोहिमा काढल्या. त्यातल्या 3-4 महत्वाच्या, म्हणजे 3 सध्याच्या पुस्तकातल्या आणि एक आधीच्या पुस्तकातील, म्हणजे जे 8वीचं पुस्तक बदलले त्याच्यात त्यांनी एक गोष्ट कट केलेली. आता 4 कथा फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा निघाला भारताच्या शोधासाठी. त्याने असा विचार केला की जो भारत देश आहे तो जमिनीला कुठेतरी चिकटून आहे, हे तर कन्फर्म आहे. आपण असं करूया, समुद्रामधून, महासागरामधून जमिनीच्या जवळून 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 जाऊयात आणि त्यानंतर पुढे आपण भारताचा शोध घेऊयात. आणि म्हणून त्याने आपलं जहाज काढलं आणि आपल्या सोबतचे माणसं घेतली आणि त्याने भारताच्या शोधाचा प्रवास सुरू केला. हा जेव्हा पुढे गेला तेव्हा त्याला एक मार्ग सापडला. त्याला हे लक्षात आलं की मी समुद्रामधून गेल्याच्या नंतर कुठेतरी मला जमीन लागते. आणि तो निघाला इथून, इथून लिस्बन मधून निघाला. इथून या पॉइंटवरून पुढे निघाला. आणि जेव्हा तो इथे येऊन पोहोचला इथे, तेव्हा त्याला लक्षात आलं की समुद्रामार्गे गेल्याच्या नंतर आपण एका दक्षिणेच्या जमिनीच्या टोकाला पोहोचतोय. साधारणपणे भारताची भूमी अशीच आहे. याचाच अर्थ आपण या महासागरामधून प्रवास करताना भारताचा शोध लावू शकतो. येस, दिस इज गुड होप. एक चांगली आशा आहे आपली की आपण भारताचा शोध लावू शकतोय. आणि भारताचा शोध लावू शकतोय. दिस इज केप ऑफ गुड होप. या आशेतून, या आशेचं जे भूशिखर आहे त्यामुळे त्या भागालाच नाव पडलं केप ऑफ गुड होप. भारताच्या शोधाच्या नादात जी जमीन सापडली त्याला युरोपीय लोकांनी आशेचं भूशिखर हे नाव दिलेले. लक्षात ठेवा, ही भारताची किंमत आहे. पुढे जाऊयात. यानंतर निघाला अमेरिगो वेस्पुसी. अमेरिगोचा मार्ग पहा. अमेरिगो निघाला पोर्तुगाल मधून. इथून तो निघालेला आहे. पोर्तुगाल, स्पेन या तिथं दोन्ही ठिकाण दिसत आहेत. हे पहा, इथून तो निघाला आणि जसा तो निघालेला आहे तसा तो एका जमिनीच्या ठिकाणी जाऊन पोहोचला. त्याला लक्षात आलं ही जी जमीन आपल्याला सापडलीये या ठिकाणी इंडियन्स नाहीयेत. मग नाव काय द्यायचं या ठिकाणाला? या लोकांना नाव काय द्यायचं? मी निघालो होतो इंडियन्सच्या शोधामध्ये, पण मला इंडियन्स सापडले नाहीत. एकदम गोरे गोमटे आदिवासी जंगलातले राहणारे, पण एकदम एवढे गोरे गोमटे की पार लाल लाल दिसतात सफरचंदासारखे. त्यामुळे त्यांना नाव दिलं रेड इंडियन्स. आणि म्हणून अमेरिकेच्या मूळ निवासी आदिवासींना आजही रेड इंडियन म्हणून ओळखलं जातं. आणि हा जो अमेरिगो आहे याच्या नावावरून या सापडलेल्या दक्षिण खंडाने उत्तर खंडाला नाव मिळालेलं आहे अमेरिका. अमेरिगो या नावावरून अमेरिका. अजून एक व्यक्तिमत्व, ख्रिस्तोफर कोलंबस. आता कोलंबस निघाला भारताच्या शोधामध्ये. कोलंबसच्या प्रवासाची सुरुवात जी आहे ती झाली 1498. थांबा, मी या ठिकाणी घेतो.
तो जेव्हा निघाला तेव्हा त्याला लक्षात आलं की आपण ज्या मार्गाने इथून या दिशेने बघा, रेड ब्ल्यू लाईन आहे ती फर्स्ट वॉयज, त्याचा पहिला प्रवास जो आहे तो इथे दिलेला आहे. तो या मार्गाने निघालेला आहे आणि तो काही बेटांवर जाऊन पोचला. आणि मग त्याला जाणीव व्हायला लागली की अरे आपण ज्या ठिकाणी पोचलेलोय, त्याला असं वाटलं की आपण इंडियात सापडला, आपल्याला इंडियामध्ये आपण पोचलो. का? कारण त्या ठिकाणची काही लोकांची नावं भारतीय लोकांची साधर्म्य साधणारी आहेत. उदाहरणार्थ क्रिकेट टीम मध्ये पहा, राम नरेश सारवान, शिवनारायण चंदरपॉल, अशी काही नावं होती. त्या लक्षात आलं आपण निघालो इंडियाच्या शोधामध्ये, बट हा इंडिया वेगळा आहे हे त्याला लक्षात नाही आलं. तो निघाला, तो माघारी आला, तो इथे परत आला आणि म्हणाला यस आय फाउंड इंडिया. मी भारताचा शोध लावला, इंडियाचा शोध लावला. आणि नंतर पुढे तो मरण पावला. 1498 मध्ये त्याने सगळा शोध लावला. तो मरण पावला आणि नंतर काही प्रवासी निघाले. मग त्या प्रवाशांना लक्षात आलं हे नावाचं साधर्म्य आहे, पण तो ऍक्च्युअल इंडिया नाहीये. ऍक्च्युअल इंडिया ईस्ट साइडला राहिला, हा वेस्ट साइडचा इंडिया आहे. तो वेस्ट साइडला इंडिया सारखं काय सापडलंय, म्हणून त्या बेटांना नाव मिळालं वेस्ट इंडीज. वेस्ट इंडीज आपला ईस्ट इंडिया, ईस्ट इंडीज, तो वेस्ट इंडिया, वेस्ट इंडीज असं ते नाव तयार झालं. बरं, हे सगळं व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत कोलंबस हयात नव्हता. आपण भारताचा शोध लावला या आनंदात तो निधन पावला, मरण पावला. आणि त्यानंतर मग फायनली निघाला वास्को द गामा. आणि वास्को द गामा हा कोलंबसची 1492 सालची 1492 सालचा हा फोटो आपण घेतलाय. 98 पर्यंत तो नंतर फिरत होता, पण मधल्या काळात तो पुढे मरण पावला. एक फोटो तेवढा हा पुढे आहे हे लक्षात आलं नाही सुरुवातीला. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण वास्को द गामा. वास्को द गामा निघाला तो पुन्हा एकदा पहिल्या बार्थोलोमी डायसच्या मार्गाने. त्याने विचार केला एक कोलंबस, अमेरिगो हे उलट दिशेने निघाले. म्हणजे पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे काहीतरी चाललं होतं ना, एक गॅलिलिओचं आणि कोपर्निकसचं. जर पृथ्वी गोल असेल तर मी या बाजूने जाऊन इंडियाला या बाजूने येऊन मिळेल, पश्चिमेला जाईल, पूर्वेला येईल, हा त्यांच्या डोक्यात विचार. आणि याच्यामध्ये दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका खंडाचा शोध लागला, पण भारताचा शोध काही लागला नाही. मग ह्याने विचार केला वास्को द गामाने असं किती वेळा जायचं. कोण जाणार अमेरिकेचा शोध लावणार, कोण जाणार वेस्ट इंडिजचा शोध लावणार. अरे आपल्याला मूळ शोध भारताचा लावायचा आहे. मग आपण असं करूया, त्याच जमिनीच्या मार्गाला चिकटून चिकटून जाऊयात ज्या मार्गावरून यापूर्वी बार्थोलोम्यू डायस गेलेला होता. आणि म्हणून वास्को द गामाने तोच मार्ग पकडला आणि वास्को द गामा निघाला. आणि तो हे पहा केप ऑफ गुड होप पर्यंत जाऊन पोहोचला आधीच्याच मार्गाने. नंतर पुढे आला आणि अशा पद्धतीने पुढे येत असताना त्याला जाणीव झाली या ठिकाणी ही जी ठिकाणं दिसतायत इथे, म्हणजे पोर्तुगाल सोडा युरोप मधील सर्वात मोठं जहाज घेऊन तो निघालेला होता. आणि तिथे आल्याच्या नंतर त्याला जाणीव झाली आपलं एवढं मोठं युरोपचं सगळ्यात मोठं जे जहाज आहे एका खाजगी व्यापाऱ्याच्या समोर अतिशय लहान दिसतंय. त्या अर्थी हा श्रीमंत व्यापारी नक्कीच भारताचा असला पाहिजे. आणि मग त्याने तिथे जाऊन भेट घेतली आणि त्या व्यापाऱ्याने भारताकडे येण्याचा मार्ग दाखवला. कालिकत. कालिकत आणि कलकत्ता वेगळा बरं का. माझा आता इथे एरो दिसतोय तिथे कलकत्ता. कालिकत इकडे आलं पश्चिम किनाऱ्यावर भारताच्या, सध्याच्या केरळच्या भागाच्या जवळ आहे ते. तेव्हा या ठिकाणी तो पोहोचला वास्को द गामा. अँड येस, भारताचा शोध लागला. वास्को द गामाचं मोठं स्वागत इथल्या राजांनी केलं.
त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात काळी मिरी, मसाल्याचे पदार्थ वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये देऊन त्याला पुन्हा एकदा माघारी पाठवण्यात आलं आणि अशा पद्धतीने आपल्या भारत देशाचा शोध लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण आजच्या या लेक्चरमध्ये प्रबोधन युग, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध अर्थातच भारताचा शोध या गोष्टींची माहिती घेतली. आणि अर्थातच या कालावधीमध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार, विज्ञानाचा उगम व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे जे काही शोध त्यांनी लावलेले होते त्याच्यासाठी कच्चा माल हवा होता, त्यासाठी वेगळी जमीन हवी होती, त्यासाठी ते विकण्यासाठी माणसांची बाजारपेठ हवी होती, त्यासाठी वेगळी जमीन हवी होती आणि म्हणून हे युरोपीय देश आता बाहेर पडणार होते व्यापारासाठी. आणि ते कशा पद्धतीने व्यापारासाठी बाहेर पडले आणि पुढे काय घडतंय तो इतिहास आपण पाहणार आहे याच धड्यामध्ये पुढच्या लेक्चर्स मध्ये. तेव्हा या ठिकाणी आज मी थांबतो. धन्यवाद. काही अडचण असेल तर विचारून घ्या. मी चॅट बॉक्स कडे येतोय. काही शंका असेल, अडचण असेल तर विचारा. बारा. ठीक आहे, चांगला आकडा आहे. ओके, चॅट बॉक्स मध्ये. ओके, हाय हाय विराज, हाय आर्यन. सर, एलॉन मस्क सेड AI इज व्हेरी डेंजरस फॉर दिस वर्ल्ड. कुठल्याही प्रकारचं शस्त्र, सार्थक, कुठल्याही प्रकारचं शस्त्र असू देत, ते कोणाच्या हातात आहेत त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. बुद्धी हे काही साधं शस्त्र आहे का? ते जेव्हा शिवरायांच्या हातात असतं कुठलंही शस्त्र, तेव्हा ते प्रजेच्या रक्षणासाठी चालतं आणि ते ज्यावेळी लादेन सारख्या आतंकवाद्यांच्या हातामध्ये जातं त्यावेळी ते जगाच्या विनाशासाठी चालतं. लक्षात घ्या. येस, काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर विचारून घ्या, बोलून घ्या. नाहीतर थांबूयात मग. चलो, ठीक आहे. कुणी काही बोलत नाहीये तर इट्स ओके. बाय बाय. थँक्यू.